फक्त नाविन्य महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी आणि भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर, दातेमळा, इचलकरंजी, बुधवार पेठ, कराड। महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत लाईव्ह मराठी नवदुर्गा। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून नेत्रदीपा पाटील यांनी आशा सेविका बनायचं ठरवलं। सरकारच्या आरोग्यविषयक योजना घरोघरी पोहोचवणं, आरोग्याबाबत जनजागृती करणं, खेड्यापाड्यात जाऊन सर्व्हे करणं, अशा सगळ्याच प्रकारची कामं नेत्रदीपा पाटील इतर आशा सेविकांसोबत गेली अनेक वर्ष करतायत। शिवाय जिल्ह्यातल्या 3000 आशा सेविकांचं नेतृत्व सुद्धा ही दुर्गा करतीये। पण या आशेला नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय, कशा पद्धतीनं ही आशा आपल्या समाजाची सेवा करते आहे, पाहूया त्यांचा जीवन प्रवास। नमस्कार, लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या समाजामध्ये असे अनेक घटक आहेत ज्यांचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे, पण आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही। आज आपण आहोत अशाच एका समाजाच्या महत्त्वाच्या घटकासोबत, अशाच एका दुर्गेसोबत। आपण आहोत आशा सेविका आणि आशा संघटना अध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांच्यासोबत। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या समस्या, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार। लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत। मॅडम, मला सांगा, तुमचं शिक्षण, तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? माझं सुरुवातीचं म्हणजे माझा मूळचा जन्म गोव्याला झाला आणि 4थीपर्यंतचं शिक्षणसुद्धा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गोव्याला झालं आणि त्यानंतर आम्ही इकडे गावी आलो। गावी आल्यानंतर माझं 10वीपर्यंतचं शिक्षण आमच्या गावाकडे झालं। जत तालुक्यातील उमदी या गावामध्ये हे माझं आजोळ आहे आणि माझं तिथं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं। आणि परिस्थितीनुसार त्यावेळची परिस्थिती अशी होती की माझे वडील एक्सपायर झाले आणि त्यामुळं घरच्या काही जबाबदाऱ्यांच्यामुळे मला माझं लग्न झालं, म्हणजे 10वीमध्येच माझं लग्न झालं आणि त्यानंतर 10वीनंतर मी माझे MA अर्थशास्त्रामधून माझी MA मी इकडे सासरी राहून मी कंप्लीट केलेली आहे। ओके, मग तुम्ही आशा सेविका आहात एक आणि आशा संघटनेच्या अध्यक्षासुद्धा आहात। मग तुम्ही या क्षेत्राकडे कशा पद्धतीने वळालात? मी बरीच काही वर्ष माझं मुलं आणि कुटुंब यांच्यामध्ये मी वेळ दिला आणि त्यानंतर जे माझ्या मनामध्ये एक होतं की आपल्याला समाजासाठी आणि समाजातल्या महिलांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, ती तळमळ कुठेतरी मला असं स्वस्थ बसू देत नव्हती। आणि त्या दरम्यान एक पद भरती होती असं जेव्हा मला कळलं की ते सुद्धा मला माझ्या आईनं सांगितलं। म्हणजे सगळ्यात या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिली गुरु माझी आई आहे की जिनं मला घडवण्यामध्ये खूप मोठा, म्हणजे पहिली गुरु म्हणजे आईच आहे की तिच्यामुळे मी आजपर्यंत इथंपर्यंत आले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोक आणि व्यक्तींच्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचले। ते सांगितले की शिक्षण झालं आहे, मुलं पण थोडी मोठी होत आहे, तर काहीतरी करायला पाहिजे आणि एक आशाचं पद भरती होते आणि तू तिकडे जॉईन हो। अगदी लास्ट मोमेंटला मी माझे डॉक्युमेंट नेऊन सबमिट केले होते, परंतु एज्युकेशन असल्यामुळे माझं सिलेक्शन लवकर झालं। सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा एक जॉब आहे असं समजून मी तिकडे जॉईन झाले होते, परंतु जेव्हा जॉईन झाले तेव्हा नंतर कळलं की इकडे पेमेंटच नाही आहे। म्हणजे कामावर आधारित मोबदला इकडे मिळतोय, इथला कोणताही पगार या पदाला मिळत नाही आहे। परंतु एक सामाजिक कामाची आवड असल्यामुळे आणि विचार केला की मी कुठेही नोकरी करू शकते, म्हणजे मला कॉलेजवरती लेक्चररचा जॉब आला होता किंवा इतर शिक्षण तसं आहे त्याच्यामुळे। परंतु या ज्या काही माझ्या आशाताई आहेत, या ज्या भगिनी आहेत, त्यांचं शिक्षण कुठं 8वी 9वी 10वी या लेवलला होतं आणि मग मला कुठेही मिळेल, परंतु यांच्यासाठी मला काम करण्याची, म्हणजे आधीच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं हे मला करावंसं वाटलं आणि त्याच्यामध्ये मला C2 संघटनेकडे मी जॉईन झाले। त्यांनी मला 2011 साली
अध्यक्ष म्हणून माझी इथे निवड केली ओके. या संघटनेवरती. कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन. आता 3ऱ्या टर्ममध्ये मी अध्यक्ष म्हणून आहे. फेरनिवड तुमची हो, परत झाली. हो. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की आशा सेविका, आशा वर्कर्सचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं? सुरुवातीला 2009 साली काही एक 20 ते 22 गाईडलाईन केंद्र शासनाच्या आल्या होत्या. त्या गाईडलाईनवरती म्हणजे की आशा वर्करची पहिली नेमणूक ही कशासाठी, तर माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करणे. हे जागतिक संघटनेनं जेव्हा सांगितलं की तुमच्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माता आणि बालमृत्यूचं प्रमाण आहे वाढलेलं, त्यामुळे ते कमी करण्यासाठी म्हणून हे मुख्य उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं की माता मृत्यू आणि बालमृत्यूचं मेनली फोकस हा येतो की ती होम डिलिव्हरी होऊ न देणं, इन्स्टिट्यूशनल ती डिलिव्हरी व्हायला पाहिजे, हे मेन फोकस होतं. आणि ते उद्दिष्ट जवळपास आता आपल्या गव्हर्नमेंटचं पूर्ण होत आलेलं आहे. यांच्यामुळे योजनांची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. आरोग्याच्या योजना ज्या शासनाच्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणे, लोकांच्यामध्ये जे गैरसमज, रूढी, प्रथा, परंपरा याची जे काही पगडा त्यांच्या मनावर असतो त्याच्यावरती त्यांच्यामध्ये मतामध्ये परिवर्तन, त्यांच्या जे काही हे आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे आणि नवीन जे आरोग्याची जी काही योग्य जीवनशैली आहे ती त्यांना पटवून सांगणे की आणि तुम्ही तुमची जीवनशैली ती कशा पद्धतीनं असायला पाहिजे. जसं की स्तनदामाता म्हणजे बाळ जन्मल्यानंतर अर्ध्या तासात किंवा 1 तासात स्तनपान करायला पाहिजे. तर ते 3 दिवस करतच नव्हते स्तनपान. अच्छा. हां, त्याचं मध, साखर, पाणी, ह्या खूप चुकीच्या गोष्टी आपल्या समाजामध्ये पहिल्यापासून सुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांना वारंवार सांगून की हे चुकीचं कसं आहे. जसं की चीक दूध आईला म्हणजे पहिलं दूध हे पहिलं लसीकरण बाळाचं, आणि ते चीक दूध पहिल्या अर्ध्या तासामध्ये ते स्तनपान व्हायला पाहिजे. म्हणजे हे वारंवार सांगून त्याच्यामध्ये जागृती आणली आणि हे टोटली त्यांचं आता बंद केलं. ही जी पद्धत आहे मध घालणे, हे घालणं, जे की बाळाला सगळ्यात महत्त्वाचं दूधच असते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये चीक दुधामुळे होणारे आईला कोणते फायदे आहेत, बाळाला कोणते फायदे आहेत, हे आम्ही जेव्हा समजावून सांगायला लागलो तेव्हा त्यांना ते पटायला लागलं. आणि मग त्या हळूहळू त्यांच्या मनावरचा तो रूढी परंपरांचा पगडा कमी होत गेला. दुसरं, कानामध्ये तेल घालणे, नाकामध्ये तेल घालणे, काजळ घालणे, या सगळ्या गोष्टी ज्या बाळासाठी हानिकारक होत्या त्या सुद्धा आम्ही हळूहळू बदलत गेलो. की इवन स्तनपान करण्याची योग्य पद्धती कोणती आणि ती कृतीसहित आम्ही त्यांना दाखवत गेलो. की असा एक समज आहे की आईला दूध कमी येतं, परंतु आईला दूध कमी वगैरे येत नसतं. त्यांच्या चुकीच्या स्तनपान करण्याच्या पद्धतीमुळं त्या बाळाला दूध कमी मिळू शकतं. परंतु ती चित्रासहित, कृतीसहित आम्ही जेव्हा त्यांना प्रूव्ह करू लागलो की तुम्ही स्तनपान या पद्धतीने म्हणजे C आकारामध्ये केलं पाहिजे, ते अशा प्रकारे केलं जातं, ते असं करायला नाही पाहिजे. म्हणजे असं जेव्हा आम्ही सांगायला लागलो आणि स्तनपान किती तासाच्या अंतराने करायला पाहिजे, म्हणजे हा खूप महत्त्वाचा उद्देश होता. थोडक्यात ज्या आपल्या जीवनातल्या बारीक सारी गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या तुम्ही जनजागृती करून त्या काय केलं पाहिजे थोडक्यात. 28 दिवसाच्या आतमधले मृत्यूचा दर खूप जास्त होता आपल्याकडे, आणि तो मेनली याच्यामुळे होता की त्याला स्तनपान नीट होत नव्हतं. आणि जर त्याचं वजन कमी असेल तर त्याला जंतू संसर्गाचा धोका खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्या बाळांची डेथ होऊ शकते. हे मेन कारण असल्यामुळे 28 दिवसांच्या आतले जे मृत्यूचं हे होतं त्याच्यावरती फोकस केलं आणि ते आपण बऱ्यापैकी हे उद्दिष्ट आपण कव्हर करू शकलेलं आहे. म्हणजे हे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं तेव्हा शासनाने आमच्यावरती जबाबदाऱ्या वाढवल्या. म्हणजे जसं की पहिल्या 2 वर्ष 22 कामांची लिस्ट होती, नंतर ती 34 झाली, नंतर ती 2 वर्षांनी 53 झाली आणि आज घडीला 73 प्रकारच्या कामांचे हेड आम्हाला करावे लागतात. म्हणजे 73 प्रकारची कामं आशा सेविका करतात थोडक्यात. मग जी काही महिन्याला आहेत, जी 3 महिन्याला 6 महिन्याला, म्हणजे जसं की TBचा रुग्ण शोधणे आणि त्याला उपचार देणे, हा कालावधी 6 ते 8 महिन्याचा आहे. म्हणजे ते काम 1 महिन्यापासून ते 6 ते 8 महिन्यापर्यंत चालतो किंवा चालू शकतो. असंच गोवर आणि बूस्टर जे बाळाला डोस होतात ते 1 महिन्यापासून म्हणजे जन्मल्यापासून ते 1.5 वर्षापर्यंत. म्हणजे अशी कामांची काही रुटीन कामं आहेत, काही ती महिनावाईज बदलत जातात. एखादी व्यक्ती समाजामध्ये नोकरी करत असताना एकच प्रकारचं तो दिवसभर काम करत असते आणि त्याचं रिपोर्टिंग, परंतु आम्हाला
या कामामध्ये आज आम्ही गरोदर मातेकडे गेलो, गरोदर मातेकडून लगेच आम्हाला रुग्णाकडे जावं लागतं. बरोबर. म्हणजे असं अल्टरनेट आमचं विचारचक्र बदलावं लागतं आणि वेगवेगळ्या भागातल्या पेशंटकडे आम्हाला फोकस करावा लागतो. तुम्ही हे काम किती वर्षांपासून करताय तरी? 2009 सालापासून, म्हणजे 2006 साली मी बचत गट वगैरे असं करत होते. म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी मी काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर अचानकपणे जेव्हा 2009 साली मी आशा बनले आणि मी अजूनही आशा म्हणून काम करते. म्हणजे असं काही जणांना वाटतं की आता ह्या अध्यक्ष झाल्या म्हणजे त्यांचं काम सोडलं. खूप गैरसमज असतो लोकांना बऱ्याच. परंतु खाली काम करताना येणाऱ्या अडचणी मला प्रत्यक्षात कळाव्यात यासाठी अजूनही ते काम मी सोडलेलं नाही. त्या कामामध्ये प्रॉपरली फक्त ते कशा पद्धतीने मी मॅनेज करू शकते हे केलेलं आहे. त्या दोन्हींची, म्हणजे ते माझं स्वतःचं आशाचं काम आणि ॲज अ लीडर म्हणून माझ्या संघटनेचं अध्यक्ष याचं काम, या दोन्हींचा मेळ कसा बसवता येईल त्या पद्धतीने मी प्लॅनिंग केलेलं आहे. माझ्या भागातल्या लाभार्थ्यांना मी चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे. इवन मानसिक रुग्ण असलेले काही माता होत्या, त्यांचे जे काही लहान मुलं आहेत ते मी स्वतः मुली होत्या म्हणून, स्पेशली मुली होत्या म्हणून त्याला त्या बाळाचं लसीकरण केलं गेलं नव्हतं. पण जेव्हा मला समजलं की या बाळाचा मुलगी आहे म्हणून आई मानसिक रुग्ण होती आणि वडिलांनी म्हटलं की माझी जबाबदारी नाही. म्हणजे अजूनही स्त्रीभ्रूण म्हणजे स्त्रीभ्रूणांबद्दल अशी मानसिकता आहे लोकांची. अजूनही वंशाचा दिवा हा मुलगा असं, आणि त्याचमुळे आज जे प्रमाण गर्भामध्ये मुलींच्या हत्येचे प्रमाण जे काही मागील काही वर्षामध्ये कित्येक पटीनं झालं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक सामील झाले. तर आता इव्हन मग गव्हर्नमेंटनं फोकस केलं की माझ्या भागामध्ये जर काही 2 मुली झालेल्या असतील तर तिथे नक्की चान्सेस असतात ते तपासण्याचे. त्यामुळे सायलेंट ऑब्झर्वर म्हणून तिथे आशांची नेमणूक केली. थोडक्यात तुम्ही स्टिंग ऑपरेशन करता का तिथे? नाही, स्टिंग ऑपरेशन नाही करत, परंतु आम्हाला जर काही असं काही डाऊट वाटला की इथे असं घडू शकतं तर आम्ही ते इन्फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना हेच आम्ही काउन्सिलिंग करत असतो की मुलगा आणि मुलगी समान आहे. जर मग अशा ठिकाणी आता तुम्हाला विषय निघाला म्हणून विचारते की 2 मुली असतील आणि तिसऱ्यांदा परत जर स्त्री गरोदर असेल आणि ते चान्सेस असतात की स्त्री चेक करण्याचा मुलगा आहे की मुलगी आहे, मग ते तुम्ही कसं करता? आणि जर ती मुलगीच निघाली तर मग काय करता? मग त्या काही वेळेला आम्ही त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे काही वेळेला आम्हालाच विचारलं जातं की अशी कुठे काही सोय आहे का. बरं. त्यावेळेला मग आम्हाला समजतं की बाबा यांच्या मनामध्ये असं चाललंय. त्यामुळे त्या स्त्रीचे सासू मेनली तिच्या घरचे कुटुंबीय तिच्यावरती असा दबाव आणत असतात. त्यामुळे त्यांचं मत परिवर्तन कसं करू शकू आपण हे म्हणजे आम्ही पाहत असतो. माझ्या भागामध्ये 3 मुली झाल्या होत्या आणि 4थं तिला तपासायचं होतं. बरं. तिला मी अवेअर केलं, तिला समजावून सांगितलं, परंतु घरच्यांच्या ह्याच्यामुळे ती थोडंसं द्विधा मनस्थिती होती आणि तिनं तिचा इतका हॉरिबल अनुभव सांगितला की मी तिला अवेअर केलं, मी अवेअर करते ते एक, आणि तिच्या घरच्याचा दबाव, अशा दोन्ही ह्याच्यामध्ये ती होती. बरं. कोल्हापूरमध्येच ही घटना घडली. कोल्हापूरमध्ये एका व्हॅनमध्ये बसवून त्यांना नेलं गेलं आणि जेव्हा चेक करायचं होतं तिचा BP वाढल्यामुळे त्या क्षणी तिनं खूप असं वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला आणि डिसिजन घेतला की नाही मला करायचं. आणि तिथून ती परत आली आणि मी जेव्हा भागामध्ये गेली तेव्हा तिला सांगितलं की ताई तुमचं बरोबर होतं, मी डिसिजन घेतला आणि मी नाही करत आहे. आणि मी आज ती मुलगी 4 ते 5 वर्षाची मुलगी आहे जी की आज तिनं तपासली असती तर ती कदाचित या जगात नसती. बरोबर. आपल्या जिल्ह्यामध्ये आता एकूण किती आशा सेविका आहेत? आपल्या जिल्ह्यामध्ये 3000 आशा सेविका आहेत आणि 140 सुपरवायझर्स आहेत, म्हणजे ज्या एकमेकांना पूरक आहेत, म्हणजे या दोघीही कामावर आधारित मोबदला घेतात. ओके. मी मगाशी म्हटलं होतं की आशा सेविका हा आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ते का हे मी तुम्हाला आत्ता सांगते. कोरोनाच्या काळामध्ये कोणीही घराबाहेर पडायला घाबरत होतं, पण तशा परिस्थितीमध्ये सुद्धा आशा सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत होत्या आणि आशा सेविकांचं इतकं महत्त्वाचं योगदान या काळामध्ये आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे. आणि असं असून सुद्धा आशांवर हल्ला होण्याचे प्रकार घडले होते. मग हा सगळा जो अनुभव होता ह्याचं तुम्ही नियोजन कसं केलं? सुरुवातीला केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे फक्त आम्हाला त्या घरी कोणी बाहेरगावून आलं आहे का, जिल्ह्यातून, परराज्यातून, परदेशातून आलेल्या व्यक्तींची नोंदणी माहिती घ्यायची होती आणि ती गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करायची होती.
आणि त्याच्यामध्ये कोणी आजारी आहे का, लक्षणं आहेत का, ही माहिती सरकारला कळवायची होती. हा फक्त प्राथमिक स्वरूपातला टप्पा होता. परंतु जसे पेशंट वाढत गेले, त्या पेशंट जसे वाढत गेले तशी कामाची जबाबदारीसुद्धा वाढत गेली. त्याच्यामध्ये मग नंतर वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट बदलत गेले आणि त्या वेगवेगळ्या बदलत्या फॉर्मॅटवरती काम करायला लागलं. जसे की होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांना शिक्के मारणे, 14 दिवस त्यांच्यावरती वॉच ठेवणे, त्यांची काही लक्षणं असतील तर ती कळवणे गव्हर्नमेंटला. हे अशा पद्धतीनं सगळा रोज काही घरांचं सर्वेक्षण करून त्यांना तिथं कळवावं लागत होतं. इवन 6 महिन्यासुद्धा मध्ये आमची आशाताई एकदासुद्धा सुट्टीवर गेली नाही. म्हणजे प्रत्येक कोविडमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे तसं गाईडलाईन आहेत माझ्याकडे की 7 दिवस तुम्ही जर अल्टरनेट कोविड सेंटरमध्ये काम केलं तर पुढचे 7 दिवस तुम्ही तुमची कार्यक्षमता टिकून राहावी म्हणून सुट्टी घ्या, असं जे असताना आमच्या आशाताईला किंवा गटप्रवर्तकांना कुठलीही सुट्टी या महिन्यामध्ये दिली नाही. इवन एवढा पाऊस कोसळतोय, त्या पाऊस कोसळतोय त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं एप्रिल मे मध्ये प्रचंड ऊन होतं. म्हणजे ऊन पाऊस या दोन्ही परिस्थितीमध्ये आशांनी त्यांचं जे काही बेस्ट जे देऊ शकत होत्या ते बेस्ट त्यांनी दिलेलं आहे. कारण आम्ही समाजातील या घटकांच्यासाठी काम करतोय. माझ्या आशाताईंनी पैशाकडे बघून पैसे तर तिला मिळतच नाही आहेत, मिळाले पण नाही आहेत 6 महिन्यामध्ये. फक्त 30 रुपये रोजच्या जे केंद्र शासनाने दिले, आशांना 30 रुपये आणि सुपरवायझरना 16 रुपये. इवन जो सुपरवायझर कंट्रोल करणारी सुपरवायझर आहे तिलासुद्धा कामावर आधारित मोबदला देतो. तिला कोणत्याही याच्यामध्ये नावसुद्धा म्हणजे तिचं पडद्यामागील काम आशांच्याकडून काम करवून घेणं आणि सगळ्या कामाचं रिपोर्टिंग करणं हे गटप्रवर्तक करतात. आणि या 2 घटकावरतीच हे सरकारचं नियोजन चाललेलं आहे. ही जी आकडेवारी प्रसिद्ध होती ही फक्त आणि फक्त यांच्या मार्फत गेलेल्या आकडेवरती हे नियोजन होत असतं. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे सगळं बदलत गेलं. जेव्हा पेशंटची संख्या वाढली तेव्हा घरोघरी जाऊन एक्सिपल्स मीटर घेण्याची गरज शासनाला पडली. तेव्हा सगळ्यांना एक्सिपल्स मीटर दिले आणि ऑक्सिजनचे लेवल आणि नाडीचा वेग तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जर कमी जास्त आढळलं तर त्यांना संदर्भित करण्यासाठी आम्हाला सांगितलं गेलं. आणि थर्मल स्क्रीनिंगनं त्यांचं टेम्परेचर घेणं, हे जे टेक्निकल पर्सनच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही करत होतात. त्या सुद्धा फक्त सर्वेक्षणाचं काम असून तुम्हाला ह्या गोष्टी करायला लागत होत्या कोरोनामध्ये. खऱ्या अर्थानं सगळ्या आशांना कोरोना योद्धा म्हणावं लागेल आपल्या सगळ्यांना. कारण हे काम करणं त्याबरोबर स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घेणं ही खूप मोठी जबाबदारी आणि खूप मोठी गोष्ट होती. मध्यंतरी कोरोना काळातच सर्वेक्षण करताना 2 आशा सेविकांवर हल्ला झाला होता. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा लोकांना कळायला लागलं की आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन माहिती घेतोय, 10 वर्षापूर्वी आशाने एक पोझिशन निर्माण केले. म्हणजे आशाशिवाय काहीसुद्धा होत नाही त्या भागामध्ये. एवढा मानसन्मान त्या भागातून आम्हाला मिळतोय. परंतु जेव्हा कोरोनाबद्दलची भीती आणि ज्या काही सोशल नेटवर्कवरून जे वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरल्या तेव्हा मात्र लोक घाबरायला लागले आणि घाबरून मग आशा आमच्या घरापर्यंत येते आणि आशांमुळे ही माहिती सरकारपर्यंत जाते असं जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा ते पॅनिक झाले. बरोबर. पॅनिक झाल्यामुळं ते काही ठिकाणी हल्ले झाले, काही ठिकाणी मारहाण झाली. मसवे गारगोटी इथे एक मोठा हे घडला की तिथे तर आशाला मारहाण करत रस्त्यावरून फरफटत नेलं. बापरे. आणि त्यावेळेला मग आम्ही संघटना म्हणून तिथल्या सर्व आशा पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिथं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडलं. आणि अशाच घटना चंदगड, परत गडहिंग्लज, खटांगळे करवीर तालुक्यामधले तिथं तर हे मारहाण करणारी व्यक्ती सदस्य होती ग्रामपंचायतीची. अरे बापरे. म्हणजे लाभार्थी तर ठीक आहे, त्यांना काही अवेअरनेस नाही असं म्हणता येईल. परंतु जेव्हा ती एक प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा असं करते आणि सर्वजण आणि लेडीज आणि जेंट्स मिळून जाऊन तिला मारहाण करतात, औषधं दिली नाहीत. गव्हर्नमेंटकडून आलेले औषधं आम्ही प्रोव्हाइड करतोच, परंतु एक्स्ट्रा मी सदस्य आहे म्हणून मला एक्स्ट्रा औषधं पाहिजेत आणि तू देत नाही आहेस, तुझ्याकडे आहेत पण. म्हणजे असे वेगवेगळे गैरसमज निर्माण होऊन तिथं म्हणजे एकतरी लोकांच्यासाठी काम पण केलं. शासनाकडून काही तुटपुंजी साधनं मिळाली, कुठे मिळाली नाही आहेत त्याचा विचार न करता आम्ही त्या घरापर्यंत किमान डॉक्टर नर्सेसना यांना माहीत असतं की बाबा हा पॉझिटिव्ह आहे, त्यांच्याकडे ती किमान सुरक्षा असते. परंतु आम्ही जेव्हा एखाद्या घरात जातो आम्हाला माहीत नसतं की ती समोरची व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की नाही. आणि एक्सिपल्स मीटर घेताना अगदी जवळून त्या लाभार्थ्यांशी संपर्क येतो आणि तरी आमची हिंमत खूप आम्हाला ठेवावी लागली. कारण घरामधून सुद्धा आम्हाला बोललं जात होतं की अर्थातच तुमच्यामुळे घराला सुद्धा पॉझिटिव्ह करायला आणि ती वेळ आलेलीच आहे,
परवाचं असे घटना घडल्या की आशांमुळे तिचं कुटुंबीय पॉझिटिव्ह झालं आणि तिला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फेस करावं लागलं. तिचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आणि मानसिकही म्हणजे ह्या सगळ्या घटनांना सामोरं जावं लागलं. परंतु या सगळ्यासाठी शासनाकडून जे आमच्याकडे पाहायला पाहिजे, जो एक चांगला दृष्टिकोन, कोरोना योद्धा म्हणून जर तुम्ही फ्रंटलाईन वॉरियर म्हणून जर आमच्याकडे पाहत असाल तर त्याचं योग्य ते मूल्यमापन पण शासनाकडून व्हायला पाहिजे. परंतु ती होत नाही आहे. कारण जेव्हा एखादा चांगलं काम करतो त्याचा अवॉर्ड आणि रिवॉर्ड मिळायला पाहिजे. बरोबर. परंतु अवॉर्ड आणि रिवॉर्ड हे करण्याच्या गोष्टी तर बाजूलाच आहेत. परंतु एक दुय्यम घटक म्हणजे फक्त काम करताना हा घटक दिसतो. जेव्हा वेगळ्या गोष्टी म्हणजे आर्थिक मोबदला देण्याची वेळ येते तेव्हा सगळेजण त्याच्यामधून बाजूला असतात. म्हणजे कुणालाच त्यांची जबाबदारी घ्यायची नसते. थोडक्यात ना अधिकारी वर्गाला घ्यायची असते ना प्रशासनाला घ्यायची असते. आज तुम्ही बघत असाल की या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण घरी होता. अजिबात कोणी म्हणजे तुम्ही स्टे होम अँड सेफ होम म्हणत होतो आपण, म्हणजे तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा. परंतु तीच गोष्ट आम्हाला मात्र लागून होती. म्हणजे आम्हाला मात्र तिथं प्रत्येक घरोघरी जावंच लागायचं. प्रत्येक 10 ते 15 घरांचं सर्वेक्षणाची जबाबदारी मात्र आज 50 ते 100, 150, 200 म्हणजे जसं वरिष्ठांकडून आदेश येतील तसे आणि काम सांगणारे घटक वाढले. आम्हाला आता असं वाटतं की आम्ही नेमके कुणाचे कर्मचारी आहोत. म्हणजे आधी आम्ही आरोग्य विभागाचे कर्मचारी होतो असं वाटत होतं, पण आता कोविड कमिटी गावाची तीही काम सांगते. तहसीलदार, प्रांत, BDO, तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणजे आम्ही आरोग्य विभागाशी कनेक्ट तर आहोतच, परंतु त्याच्याशिवाय ही वेगळी यंत्रणा आमच्यावरती नियंत्रण ठेवायला आली. आणि यांना रिपोर्ट पाहिजे, यांना रिपोर्ट पाहिजे, यांना रिपोर्ट पाहिजे. म्हणजे रिपोर्ट आधी आम्ही आरोग्य विभागाला द्यायचो, परंतु आज कोण मागेल त्याला रिपोर्ट द्यावा लागतो. अच्छा. हां, वही उघडायची, कुणाला कुठली आकडेवारी पाहिजे ती आम्हाला लगेच द्यावी लागते. आज उद्या एखादी काय करायचं असेल तर लगेच फॉर्मॅट चेंज होतो. उद्या बदललेल्या फॉर्मॅटमध्ये लगेच ती माहिती द्यायची. जे जवळजवळ 25 ते 30 प्रकारचे कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला काम करावं लागतं. एखाद्या घरात कुठल्या घरात गेला त्याचं नाव लिहा. 10 वर्षाच्या आत हाय रिस्क यादी बनवली. 10 वर्षाच्या आत व्यक्तींची हाय रिस्क यादी बनवली. 50 वर्षाच्या वरील व्यक्तींची हाय रिस्क यादी बनवली. 60 वर्ष वयाची हाय रिस्क यादी बनवली. या सगळ्या याद्या आम्ही गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड केल्या आणि आम्ही स्पेशली त्या व्यक्तींच्यावरती फोकस केलं की ही व्यक्ती आजारी पडू नये, त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढेल याच्यासाठी जागरूकता त्यांच्या मनामध्ये आणली की तुम्ही काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःचं रक्षण केलं पाहिजे, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स हे का जरुरी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस रोज 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 आजही या क्षणापर्यंत आम्ही करत आहोत. म्हणजे एरवी 15 ते 20 घरांचं काम तुमच्याकडे असायचं सर्वेक्षणाचं, पण या कोरोनामध्ये ते 15 ते 20 घरांची संख्या डबल तिबल झाली आणि एवढं तुम्ही 2 तासाचं काम दिवसाचं तुम्ही 8 ते 10 तास काम करायचं सर्व आशा सेविका. मग तुम्ही आता डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, ज्या वेळेला कोरोना काळामध्ये ते काम करत होते त्यावेळेला ते कुटुंबियांशी संपर्क ठेवू शकत नव्हते. मग तुम्ही कसं करायचं? संध्याकाळी मग घरी जायला पाहिजे तुम्हाला, मग त्यावेळी तुम्ही घरच्यांपासून लांब अंतर ठेवून राहायचात की कसं? कारण तुम्ही लोकांच्या जवळच पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये यायचात. घरच्यांशी पण आम्हाला ऐकून घ्यावं लागलं की रोजच ऐकून सगळ्या माझ्या आशाताई रोजच हे ऐकून घराच्या बाहेर पडतात की तुम्ही पगार तर काहीच मिळवत नाही आणि वर आणि बाहेरच्यांच्यामुळे आम्हाला पॉझिटिव्ह कराल, त्यापेक्षा तुम्ही एकतरी काम सोडा. हां, हे आम्हाला रोज ऐकून आम्ही आमच्यातली ती प्रेरणा जागृत ठेवून की समाजासाठी करण्याची जी काही प्रेरणा आहे ती स्वतःची हिंमत म्हणजे ह्याला हद्दपार केल्याशिवाय आम्ही आमचं भाग म्हणजे आमचं कुटुंब आहे. बरोबर. आमचं स्वतःचं कुटुंब म्हणजे आम्ही कुटुंब मानत नाही, तर आमचा जो एरिया 200, 300, 400 जी काही कुटुंब आम्हाला दिलेली आहेत ऑन रेकॉर्ड ते म्हणजेच आम्ही आमचं कुटुंब समजत असल्यामुळं आमच्यामध्ये तो अवेअरनेस आहे आशामध्ये. त्यामुळे घरच्यांचं बोलणं पाठीवर टाकून आम्ही बाहेर जातो. बाहेर जाऊन आम्ही जी काळजी घ्यायची ती घेतो, परंतु तरीसुद्धा कुठेतरी भीती असतेच की आमच्यामुळे पॉझिटिव्ह घरातल्या, कारण बऱ्याच अशा स्तंदा आहेत, गरोदरसुद्धा आहेत. 8-8, 9-9 महिन्याच्या पिरियड म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत माझ्या आशाने काम केलेलं आहे आणि आता आशा माझ्या 3 महिन्याच्या 6 महिन्याच्या स्तंदा आहेत, तरीही त्या काम करत आहेत. तर तेव्हा मग आम्ही मागाशी आज मीटिंग झाली आमची, तर एक आशाताई म्हटले की आम्हाला कुठेतरी मैतीला जाऊन आल्यासारखं वाटत होतं जेव्हा आम्ही परत घरातून
घरच्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन. हा म्हणजे गरम पाण्याचे म्हणजे वॉश करूनच आम्ही घरी आतमध्ये येत होतो. बिलकुल पण आम्ही असंच घरामध्ये येत नव्हतो, जाऊ शकत नव्हतो. तर घरामध्ये आंघोळ करून त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आम्ही घरात यायचो. परंतु घरात आल्यानंतर सुद्धा आम्हाला कुठेतरी अशी फील व्हायचं की अरे त्यांच्यापासून घरच्यांच्यापासून थोडं लांब राहायला पाहिजे, थोडं डिस्टन्स ठेवायला पाहिजे. पण नकळत कुठेतरी ते हे येतच होतं. आणि त्या सगळ्या काही गोष्टीमुळं काही अशा पॉझिटिव्ह आल्या, काय त्या ठिकाणी काही त्यांचे कुटुंबीय पॉझिटिव्ह आले. पण आम्हाला त्या गोष्टी म्हणजे आम्ही स्वतः ट्रेनिंग घेऊन आम्हाला त्या गोष्टींची चांगल्या प्रकारे कल्पना आहे की आम्हाला स्वतःची काळजी घेऊन, कुटुंबियाची काळजी घेऊन आम्हाला समाजाची काळजी घ्यायची आहे. आणि त्यामुळे सुदैवाने आमच्या जिल्ह्यातील कोणत्याही आशावर असं म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आशा एक्सपायर झाल्या कोविडमुळे. तशी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये तर किमान नाही झाली, हे आमचं सुदैव म्हणायचं. म्हणजे महिलांची इम्युनिटी पॉवर मुळातच कमी असते, परंतु तरीसुद्धा त्या स्वतःची काळजी उत्तम प्रकारे घेऊन त्यांनी समाजाची काळजीसुद्धा उत्तम प्रकारे आणि कुटुंबियाची काळजीसुद्धा उत्तम प्रकारे जो आपला रोल आहे तो पार पडलेला आहे. एवढी मोठी जबाबदारी तुम्ही आणि सर्व आशा सेविका पार पडताय, पण या सगळ्या कामाचा मोबदला तुम्हाला किती मिळतो? आता 2009 सालापासून 150 ते 200 रुपयावरती आशा वर्करनी काम केलं. म्हणजे दिवसाला? महिन्याला. हां, 150 ते 200 रुपये महिन्याला. कारण आशाच्या मनात एकच आशा की आज ना उद्या माझं काहीतरी होईल, मला इथे काहीतरी मोबदला मिळेल. म्हणजे म्हणून त्या सोडल्या नाहीत की एक शासकीय यंत्रणेचा चांगला आरोग्य विभाग हा एक चांगला भाग आहे आणि एक आरोग्याची चांगली सेवा करण्यास आपल्याला ही संधी मिळाली आहे. म्हणून त्या आशा तिथं 150 ते 200 रुपयेवरती सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी काम केलं. सुरुवातीला 2009 सालापासून काही वर्ष, त्यानंतर एक 2014 साली मग आम्ही युनियनच्या द्वारे संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटले जाणार नाही ते लक्षात आल्यानंतर आम्ही संघटना बनवली. संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न, अडचणी आणि हे पुढेपर्यंत गेलो. 2014 सालापासून आम्हाला रेकॉर्ड किपिंगचे 500 रुपये मिळायला लागले, युनिफॉर्म मिळायला लागला. त्यापूर्वी ते काही बऱ्याच गोष्टी मिळत नव्हत्या. तर त्यानंतर ती 1000 रुपये ते 1200 रुपये तिला मिळायला लागले. मग काही JSY म्हणजे जिच्याकडे जननी शिशु सुरक्षा योजनेचे जे काही लाभार्थी असतील, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर माता, तर त्यांच्या जिच्याकडे तो काही ठराविक स्पेसिफिक आशांच्याकडेच तो एरिया असतो, तर तिला मात्र थोडे जास्त पैसे मिळायचे. त्या तिला प्रवृत्त केल्यानंतर तिला एक 600 रुपये, 300 रुपये, 600 रुपये मिळायचे. परंतु इतर भागातल्या आशांना ते मिळायचे नाहीत. कारण APL BPL फरक शासनाने केले असल्यामुळे इथे मानधन मिळताना सुद्धा आशांमध्ये फरक झाला. काही आशांना जास्त मिळायचे, काही आशांना कमी मिळायचे. पण ॲन ॲव्हरेज ते 1,500-2,000 रुपये, 2,500पर्यंत होतं. आत्ता 2018 साली केंद्र सरकारनं 1,000 रुपये डिक्लेअर केले. तेव्हापासून आता काही रुटीन कामावरती 2,000 रुपये मिळतात. आणि त्या व्यतिरिक्त जर गोवर बुस्टर किंवा इतर HBNC वगैरे जे भेटी किंवा इतर काही कामं झाली तर 2,500-3,000 हजारपासून ते 5,000 रुपयेपर्यंत, म्हणजे तिच्या एरियानुसार तिला एरिया आणि कामानुसार मग मोबदला मागे पुढे होतो. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या कामासाठी, एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी भले 3-4 हजार 5,000 कसं ती आशा एक तुमच्या, आता तुम्हाला सगळ्या आशांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असता, मग या पैशामध्ये ती घर कसं चालवते? या पैशामध्ये घर चालत नाही. तिला वेगळं काही शिवणकाम, काही कोणाचे काही इतर कामं, काही शेतीतली असं स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी इतर पण काही कामं करावी लागतात. मग त्या जबाबदाऱ्या, या जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्या एकूण टोटल आता कोविडचं हे चालू झाल्यापासून तर तिला इतर कोणतीही कामं करता आलेली नाही आहेत. आणि काही अशा तरी असं म्हणजे त्यांच्या घरच्या जे काही शेतमजूर असेल, सेंट्रिंग, म्हणजे ते काही फार श्रीमंत घराण्यातली ही आशा नाही, मध्यमवर्गीय आणि गरीब घराण्यातली असल्यामुळं त्यांचे ते काही त्यांच्या नोकऱ्या पण गेलेल्या आहेत काही जणांच्या, काहीला कामच नाही आहे. तर ते आता बऱ्याच आशा वर्कर्सना आपलं कर्ज काढून घर चालवावं लागत आहे. आणि या परिस्थितीमध्ये शासनाचं जे गांभीर्यानं या घटकाकडे पाहायला पाहिजे, ते अजिबात त्याचं मूल्यमापन, तिच्या कामाचं योग्य मूल्यमापन आणि त्याचं ते योग्य आर्थिक मोबदला शासनाकडून दिला जात नाही, ही शोकांतिका आहे. इतके सगळ्या समस्या आहेत आशा सेविकांच्या, तुम्ही त्या आशा सेविकांच्या लीडर आहात, मग या निमित्तानं तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता?
सरकारला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जर शासनाने स्वतः मान्य केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की आशा आणि गटप्रवर्तक यांच्यामुळे कोविडचा जो काही जागतिक महामारी आहे ती हटवण्यासाठी खूप मोलाची मदत झालेली आहे असं शासन म्हणते. परंतु प्रत्यक्षामध्ये कौतुक करणं आणि त्या कौतुकाचा मोबदला योग्य प्रकारे देणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शासनाने आमचं कौतुक केलं आहे, कोरोना योद्धा म्हणून ते आम्हाला संबोधतात. परंतु आमच्या ज्या काही त्याचा योग्य सन्मान केव्हा होईल, जेव्हा तुम्ही आम्हाला सन्मानाने वागवाल आणि त्याचा सन्मानपूर्वक जो काही मोबदला आहे तो आम्हाला द्याल, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने माझ्या आशा आणि गटप्रवर्तक यांचा योग्य तो सन्मान होईल असं मला वाटतं. कोरोना काळातच आणि इतर वेळीसुद्धा प्रत्येक आशा सेविकाचा आपल्या समाजावर आणि आपल्या प्रत्येकावर खूप मोठा ऋण आहे. त्यामुळे प्रत्येक देशवासियानं, प्रत्येक नागरिकानं सर्व आशा सेविकांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. या निमित्तानं मी सरकारला एकच विनंती करते की आशा सेविकांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी काढले पाहिजेत. आज आपल्यासोबत होत्या नेत्रदीपा पाटील मॅडम यांनी इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा आपल्याला वेळ दिला, आपल्याशी गप्पा मारल्या, आपल्याला बरीचशी नवीन माहिती आज या मुलाखतीतून समजली आहे. त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आज आपण होतो आशा सेविका आणि आशा संघटना अध्यक्षा नेत्रदीपा पाटील मॅडम यांच्यासोबत. त्यांचा प्रवास, त्यांची कामं, त्यांच्या समस्या आज आपण पाहिल्या आणि ऐकल्या. भेटूयात पुढच्या भागात पुढच्या दुर्गेसोबत. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.